आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं द स्टार 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या श्रीगोंदा पंढरपूर पालखी सोहळ्यास भक्तिमय वातावरणात प्रारंभ। श्री संत शेख मोहम्मद महाराजांचा इतिहास आणि कार्य महाराष्ट्रासमोर आले तर त्यांचे मोठेपण घराघरात पोहोचेल, आमदार विक्रम पाचपुते यांचं गौरवोद्गार। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा नगरी आज ज्ञानबा तुकाराम आणि पुंडलिक वरदाव हरिविठ्ठल या अखंड जय घोषणा दुमदुमून गेली। श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या श्रीगोंदा ते पंढरपूर पालखी सोहळ्याला यंदा 4थ्या वर्षी अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला। सोहळ्याच्या प्रारंभी श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या पावन पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले। पालखी सोहळा समिती अध्यक्ष तथा मानकरी गोपाळ मोठे पाटील यांचे सुपुत्र मयूर मोठे यांनी अत्यंत श्रद्धाभावाने पादुका मस्तकी धारण करून पालखीत विराजमान केल्या। त्यानंतर महाराजांच्या मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आली। टाळ मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या अखंड घोषात आणि भक्तिरसाने भरलेल्या वातावरणात संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला होता। पालखी रथातून श्रीगोंदा शहराची प्रदक्षिणा काढण्यात आली। या पालखी रथाचे सारथ्य जिल्हा व सत्र न्यायाधीश शिंगाडे साहेब आणि सचिन भाऊ जगताप यांनी केले। या प्रसंगी वारकरी, भाविक, महिला भगिनी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मार्गावर विविध सामाजिक संस्था व सेवाभावी नागरिकांनी वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता आणि इतर सुविधांची व्यवस्था करून खरतर आपल्या दारासमोर सडा व रांगोळी केली होती। राम मंदिर परिसरात विनेकरी पताकाधारी तुळशीधारक महिला आणि वारकरी यांचे पारंपरिक गोल रिंगण संपन्न झाले। माऊली माऊलीच्या जय घोषात माऊली अश्वाचे रिंगण पाहताना प्रत्येक भाविक भक्तिभावाने तल्लीन झाला होता। यावेळी एका ज्येष्ठ वारकरी मातोश्रीने पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करत यंदा भरपूर पाऊस पडू दे आणि बळीराजाच्या शेतात सुख समृद्धी नांदू देत अशी अर्थ विनंती केली। बाईसाबाई निवृत्ती पोट गाव ढोरगा। मी 40 वर्ष झालं मोहम्मद महाराजांच्या दिंडीत जाते, नाही आणि आज पण चालली अरे वाटते। मला लय दिंड्यांचा अनुभव शिरीन दे चांगलं, मला काही नको। आता बाळा बैल दम संपत होते, पाऊस कमी असे मी सगळ्याला प्रयत्न करते मागते की पाऊस आम्हाला पडून दे। पावसाशिवाय आमचं जीवन नाही, आमचं काय तुम्ही सर्वेसला नाही, आमचं जीवन सारं शेतीवर आहे। त्याला एवढीच कृपा कर। या प्रसंगी श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की श्री संत शेख मोहम्मद महाराजांचा इतिहास, त्यांचे कार्य आणि चमत्कार महाराष्ट्रासमोर व्यापकपणे मांडले गेले तरच त्यांच्या महान संतत्वाची ओळख संपूर्ण राज्याला होईल। तसेच त्यांनी मतदारसंघात भरपूर पाऊस पडावा आणि सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी नांदावी अशी प्रार्थना श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या चरणी व्यक्त केली। आज संत शेख मोहम्मद महाराजांची श्रीगोंदा नगरीतनं पंढरपूरच्या दिशेने पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि त्या निमित्ताने भक्तिमय वातावरण संपूर्ण शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आणि आता एक चांगली परंपरा सुरू झालेली आहे। ही परंपरा सातत्याने अशी सुरू राहावं आणि हा पालखी सोहळा म्हणजे संत तुकारामांचे समकालीन असणारे संत शेख मोहम्मद महाराज इतिहासामध्ये पण काय आपण पाहिलेलं आहे। जोपर्यंत इतिहासाची उजळणी होत आहे तोपर्यंत इतिहास हा लक्षात राहत नाही, त्या इतिहासाची जाणीव करून द्यावी लागते। त्या अनुषंगाने संत शेख मोहम्मद महाराजांच्या अस्तित्वाची, त्यांच्या चमत्काराची जाणीव जोपर्यंत संपूर्ण राज्याला होणार आहे तोपर्यंत संत शेख मोहम्मद महाराजांची जी कीर्ती पसरायला पाहिजे, तर त्यांना कुठे न्याय मिळाला पाहिजे, तो तेवढा मोठा ताकदीने मिळणार नाही। आज या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने ज्यावेळेस ही पालखी सोहळा पंढरपूरमध्ये दाखल होतो त्यावेळेस अनेक जण शिकवायला विचारतात की संत शेख मोहम्मद महाराज बरोबरांना माहिती आहे, त्यांना माहिती नाही, त्यांना माहिती होतं। आणि आज ज्या पद्धतीची सगळी व्यवस्था या देशामध्ये आहे त्यामुळे नक्कीच धर्मांमध्ये कुठेतरी समता तयार करायची असेल तर संत शेख मोहम्मद महाराजांसारखे विचार, त्यांचे विचार हे संपूर्ण समाजाला जाणं गरजेचं आहे आणि या सगळ्या विचारांचा प्रसार आपण सगळेजण करत आहोत। तर या दिंडीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वच भक्तभाविकांना माझ्या समस्त पाचपुते परिवाराच्या वतीने आणि श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या ग्रामस्थांच्या
संपूर्ण प्रवासासाठी मी हार्दिक अभिनंदन देतो. त्यातला पाठपुरावा चालू आहे, पण मागील याला काही लगेच होत नाही. आणखी काही वर्ष दिंडी सोहळा हा चालू राहावा लागेल आणि तो राहिल्यानंतर नक्कीच दिंडीला सुद्धा ते मानाचं स्थान मिळेल. कारण ते संत शेख मोहम्मद महाराज हे सगळ्यांच्या दृष्टिकोनाचं मानाचं स्थान आहे. तर मला असं म्हणलं की जोपर्यंत इतिहासाची उजळणी होते तोपर्यंत इतिहास लक्षात राहत नाही. तर ही उजळणी आपल्याला सगळ्यांना करावी लागणार आहे. मी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझा सगळा पाठपुरावा सुरू आहे. आपण मुख्यमंत्र्यांना सुद्धा एक विनंती केलेली आहे की या दिंडीचा मानाच्या दिंडीमध्ये सहभाग झाला पाहिजे. पण या सगळ्या प्रक्रिया काही एका दिवसाची नाहीये, याला अजून बराचसा काळ जाईल. पण आपण प्रयत्न आणि पाठपुरावा हा सातत्याने आपला सुरू आहे. त्यावेळेस पाऊस चांगला झाला पाहिजे, कारण अल्निनोचा इफेक्ट आपण पाहतो. ऊन हे जास्त प्रमाणावर वाढलं होतं आणि त्यानंतर पाऊस आला, हा जास्त आला पण काही भागात आला. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये पाऊस आला पाहिजे. आणि मग काय की निसर्गाची जी कृपा राहिली तर पुढचे शेतकरी सक्षम आहेत, तर नक्कीच चांगले काम करत असतात. फक्त निसर्गाची कृपा, देवाची कृपा राहिली पाहिजे आणि ती पांडुरंगाची आम्ही नक्कीच प्रार्थना राहील या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने की उत्तम असा पाऊस हो आणि जी नैसर्गिक आपत्ती घातलेली आहे तिचा कुठेतरी नाश हो. पालखी सोहळ्याचा दुपारचा 20वा आणि महाप्रसाद साळुंदी मंदिर येथे आयोजित करण्यात आला असून आजचा पहिला मुक्काम शिळगाव येथे होणार आहे. ज्ञानबा तुकाराम माऊली माऊली पुंडलिक वरदेव विठ्ठल या अखंड नामघोषाच्या निघालेला श्री संत शेख मोहम्मद महाराजांचा पालखी सोहळा श्रीगोंद्याच्या आध्यात्मिक परंपरेचे वैभव पुन्हा एकदा अधोरेखित करत पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. द टाइम्स 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.